सूर्यकिरणांच्या उष्णतेमुळे समुद्रातील पाणी बाष्पीभवन होऊन वाफेच्या रूपात आकाशात वर चढू लागते। ही वाफ थंड हवेत गेल्यावर सूक्ष्म थेंबांमध्ये रूपांतरित होते आणि ढग तयार होतात। या प्रक्रियेला सांद्रीभवन म्हणतात। ढग जड होऊ लागतात आणि पावसाची चिन्ह दिसू लागतात। जड झालेल्या ढगांमधून पावसाच्या थेंबांच्या रूपाने पाणी जमिनीवर कोसळतेच आहे आणि आपल्याला पाऊस मिळतो। हे पाणी जमिनीवर साचून ओढ्या नाल्यांच्या माध्यमातून नदीकडे प्रवास करते। नद्या वाहत वाहत शेवटी समुद्रात जाऊन मिळतात आणि पुन्हा बाष्पीभवनाला सुरुवात होते। मान्सून वाऱ्यांच्या दिशेनुसार काही भागात खूप पाऊस पडतो तर काही ठिकाणी दुष्काळ पडतो। असे हे जलचक्र वर्षानुवर्षे अखंड सुरू असते। निसर्गाचा अतिशय सुंदर आणि आवश्यक चक्र। धन्यवाद। पुन्हा भेटू।